आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे। नाशिकमधील ठाकरे गटाच्या नगरसेवकांची आज दुपारी 12 वाजता मातोश्री निवासस्थानी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सगळ्या नगरसेवकांसोबत चर्चा करणार आहेत। ठाकरे गटाचे 12 नगरसेवक शिवसेनेत जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। त्यावर आज उद्धव ठाकरे नेमका काय आदेश देतात हे पाहायचंय। प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रांजल, या बैठकीच्या निमित्तानं काही नगरसेवक सुद्धा निघालेत असं कळतंय। आजची बैठक किती महत्त्वाची आहे? ऋतुजा, खरं आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्याभरापासून नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा ही रंगलेली आहेत की ठाकरे सेनेचे नगरसेवक जे आहेत, जवळपास 10 ते 12 नगरसेवक हे शिंदे गटाच्या मागावरती आहेत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहेत। एकूण 15 नगरसेवक आहेत आणि 15 पैकी 10 ते 12 नगरसेवक जाणार आहेत। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा खरं तर कुठेतरी धाकधूक जी आहे ती वाढलेली आहेत। कारण आधीच म्हणजे जेव्हा शिवसेनेचे 2 गट झाले होते तेव्हा 40 नगरसेवकांनी सोडचिठ्ठी ही ठाकरे गटाला दिली होती आणि आता जर पुन्हा हे नगरसेवक गेले तर कुठेतरी मोठा या पक्षामध्ये आपण जर बघितलं तर मोठा खिंडार हे खरं तर पडणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर 3 दिवसापूर्वी पक्षाचे सहसंपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर हे नाशिकला आलेले होते आणि आपण आज जर बघितलं तर थेट मातोश्रीवरूनच या नगरसेवकांना बोलवण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे हे स्वतः त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, त्यांची बैठक ही घेणार आहेत। आता आपण जर बघितलं तर नाशिकच्या पाथर्डीपाटा परिसरामध्ये 10 नगरसेवक हे जमले आहेत। 5 नगरसेवक जे आहेत ते मागील एका गाडीतून येतील असं देखील सांगण्यात येतं। एक नगरसेवक त्यांच्याशी बोलतात। ताई, आज मुंबईला चालणार? हो, मुंबईला चाललं, साहेबांना भेटायला चाललं। काय एकंदरीत ऑपरेशन टायगरच्या सुरू नाही, ऑपरेशन टायगर बिगर काही नाही। आता महानगरपालिकेची निवडणूक जानेवारीमध्ये झाली, तेव्हापासून आम्ही 15 लोक निवडून आलो आणि 15ची 15 आम्ही एक बरोबर आहोत आणि पक्षाबरोबरच आहोत आणि विरोधी पक्षाची भूमिका आम्ही ठामपणे निभावत आहोत। परंतु हे कुठेतरी कामं होत नाहीत आणि विषय डायव्हर्ट करण्यासाठी या कुठेतरी बातम्या आल्या आणि त्या बातम्या उगाचच काहीतरी लोकांना मिरची मसाला द्यायला पाहिजे म्हणून मला असं वाटतंय। नाही तर आम्ही सगळं साहेबांबरोबर आहे आणि ज्या वेळेस आम्हाला प्रलोभनं दिली निवडणुकीच्या आधी त्यावेळेस आम्ही गेलो नाही, आम्ही ठाम राहिलो। आज 40 वर्षापासून पक्षात आहे आणि ठाम येतं, ठामच राहणार। आता जाऊन करणार काय? जवळच्या महानगर प्रमुख देखील आहेत, आज चालले आहात, काय नक्की होणार आहेत आणि कुठेतरी या चर्चा सुरू आहेत 10 ते 12 नगरसेवक होणार? नाही, सर्वप्रथम तर मी तुमच्या मीडियातर्फे मी समोरच्यांना सांगू इच्छितो की जर 10-12 नगरसेवक फुटणार आहे तर मग आमच्याबरोबर आता इथे 10 आणि 5 जण येत आहेत। साहेबांनी 15 नगरसेवकांची बैठक लावलेली आहे। उरला विषय आंदोलनाला अनुपस्थितीचा। खरं तर बघायला गेलं तर त्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत शिवसेना कार्यालयामध्ये सर्व नगरसेवकांची बैठक होती। जर शिंदे गट असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल, हे जर नाशिक शहराच्या जनतेचे कामं पूर्ण करू शकत नाही सत्ताधार सत्तेमध्ये बसून, यांचे तुम्ही बघत असाल एका पावसामध्ये शहरामध्ये किती नुकसान झालं। दुसऱ्या दिवशी आम्ही आयुक्तांना भेटलो, त्यावेळेस सर्व नगरसेवक होते। मग एवढंच असतं तर सगळे नगरसेवक आले नसते। पहिल्या मला ऑफर दिली जाते का? काही ऑफर वगैरे काही नाही। आम्ही आंदोलन करतो, दुसऱ्या दिवशी न्यूजवर येतं, पेपरला येतं, त्यामुळं त्या न्यूज दाबण्यासाठी हे सगळा प्रकार चालू आहे। गटनेत्यांनी सांगितलं तर 5 कोटीची ऑफर ते गटनेत्यांनी साहेबांना आले असतील, 4-5 जणांना आले असतील, पण कोण याला आपल्याला मला माहीत नाही। मी आज एवढंच सांगू इच्छितो, महानगर प्रमुख म्हणून, या शहराचा महानगर प्रमुख म्हणून पक्षाच्या वतीने मी कुठलाही नगरसेवक फुटणार नाही। एवढं असेल तर मी एक सांगतो, सत्ताधाऱ्यांनी नाशिककरांना वेठीस धरलेलं आहे। आज शहरामधली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे। किती वाजता बैठक आणि कोण घेणार आहे? आज आमची 11:30 ते 12 दरम्यान उद्धव साहेब स्वतः आहे, मिर्लेकर साहेब आहे, राऊत साहेब नागपूरला आहे, त्यामुळं साहेब स्वतः मिटिंग घेणार आहे आणि 1 to 1 प्रत्येक नगरसेवकाची चर्चा करणार आहे। आणि या मागे आदित्य साहेब स्वतः आमच्या फॉलोअपमध्ये असतात। दर 15 दिवसांनी आदित्य साहेबांचा फॉलोअप आहे महानगर साहेबांना शब्द दिला जाणार की कोणी फुटणार नाही। फुटायचं काय? आज हे बघा, बातम्या लागल्या, साहेबांनी बोलून घेतलं, फुटायचा विषयच नाही आहे। मी आजही सांगतो, आपण बघत आहोत खरं तर स्पष्ट हे केलं जातं की एकही नगरसेवक जो आहे तो फुटणार नाही आहेत आणि 12 वाजेच्या दरम्यान उद्धव साहेब स्वतः चर्चा आहे ते त्यांच्याशी करणार आहेत। ऋतुजा, बरोबर आहे, सगळ्या नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। मात्र आजच्या बैठकीमधून उद्धव ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करतात, काय सूचना देतात हे पाहायचंय। प्रांजल, धन्यवाद माहितीसाठी।